नमस्कार, मी लक्ष्मण दातखिळे, व्याख्याता, सूत्रसंचालक आणि भाषण कौशल्य प्रशिक्षक, संस्थापक ज्ञानामृत अकॅडमी। मित्रांनो, गुरुपौर्णिमा येत आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाळेतले विद्यार्थी असतील, महाविद्यालयातील विद्यार्थी असतील किंवा वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये ज्ञानार्जनाचं काम करणारे अनेक विद्यार्थी असतील, ते गुरुपौर्णिमा खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असतात। आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपले जे काही गुरु आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी मनोगत व्यक्त करत असतात। परंतु हे ऋण व्यक्त करत असताना, आपल्या गुरूंच्या प्रति असलेला आपला आदर व्यक्त करत असताना नेमक्या कोणत्या गोष्टी मांडल्या पाहिजेत? नवीन आपण इतर आपल्या मित्रांपेक्षा किंवा विद्यार्थ्यांपेक्षा वेगळं काही मांडू शकतो का? या दृष्टिकोनातून आपण खूप सुंदर एक स्क्रिप्ट तयार केलेली आहे, जी तुम्हाला प्रत्येकाला आपलं मनोगत व्यक्त करत असताना त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकते। प्राथमिक शाळा, हायस्कूल असेल किंवा महाविद्यालयातील विद्यार्थी असतील, या प्रत्येकाला या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या मनोगतामध्ये त्या ठिकाणी ऍड करता येऊ शकतात। तर पाहूयात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शुभेच्छा व मनोगतपर हे भाषण। तर आपण सुरुवात करूयात। गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे, मोल आयुष्याचे जाणून घ्यावे, गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे। ही चारोळी किंवा हा कोट बोलल्याच्या नंतर तुम्ही तुमचं नाव सांगू शकता, शाळेचं नाव सांगू शकता आणि तुमचा जो काही वर्ग आहे तो वर्ग सांगू शकता। आणि पुढे आपण असं म्हणू शकतो, सर्वप्रथम ज्यांनी मला उत्तम घडवण्यासाठी ज्ञानविद्या दिली, त्या माझ्या सर्व गुरुजनांच्या तसेच गुरुतल्य व्यक्तिमत्वांच्या चरणावर माझे आदरपूर्वक वंदन व सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक हे दुसरे तिसरे कोणी नसून आपले गुरुच असतात। दरवर्षी गुरूंच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। वेद काळामध्ये शिष्यांना विद्या व प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तींना गुरु म्हटलं जायचं, त्यामुळे तेव्हा आपल्याला गुरु शिष्यांचं नातं पाहायला मिळायचं। कालांतराने गुरूंचा आदर वाढला आणि आम्ही गुरुजी म्हणायला लागलो। महिला शिक्षकाला बाई म्हटलं जायचं, कारण घरातून शाळेमध्ये गेल्याच्या नंतर आईच्या दुसऱ्या रूपामध्ये आम्हाला बाई शिकवायच्या आणि आम्ही त्यांचे विद्यार्थी विद्यार्थिनी असायचो। जसजसा काळ बदलत गेला तसतसे आम्ही विद्यार्थी स्टुडंट आणि आम्हाला ज्ञानविद्या देणारे गुरुजी कधी सर झाले तर बाई कधी मॅडम झाल्या हे आम्हालाच कळलं नाही। असा कितीही काळ बदलला तरी गुरूंची महती कधीच कमी होऊ शकत नाही। खरं तर सर, ज्यांच्या विद्यादानाची कुणाला सर येणार नाही, असे आपण सर्व सर मंडळी आम्हा विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असता। यामुळेच आम्ही परीक्षा असेल, स्पर्धा असेल किंवा काही कलाविष्कार असतील, अशा विविध आव्हाने लिलिया पेलण्याचं व त्यात निपुण होण्याचं सामर्थ्य हे आम्हाला आपल्या विद्यादानातूनच येत असते। काळानुसार गुरूंची नावे बदलली तरी त्यांचं कार्य मात्र कधीच बदलत नाही। हेच गुरु कधी जन्मदात्या आईवडिलांच्या रूपात, तर कधी बहीण भावाच्या रूपात, कधी गुरुजी, सर व मॅडमच्या रूपात, तर कधी मित्रांच्या रूपाने आपल्या आयुष्यात परिपूर्ण आकार देण्याचा प्रयत्न करत असतात। पवित्र अशा विद्यादानाच्या माध्यमातून आपल्याला शिक्षित व प्रशिक्षित करण्याचं काम करतात। अशा सर्व गुरुजनांच्या आपल्या आयुष्यातील या योगदानाची कोणत्याच स्वरूपामध्ये परतफेड केली जाऊ शकत नाही। गुरुजनांच्या प्रति आपण ऋण व्यक्त करू शकतो आणि हे ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आजची ही गुरुपौर्णिमा आहे। खरं तर गुरूंचा महिमा खूप अगाध आहे, त्यामुळे गुरूंच्या बद्दल आपल्या कितीही भावना व्यक्त केल्या तरी त्या कमीच पडतील। आणि प्रत्येक गोष्टीला काळाची आणि वेळेची एक विशिष्ट मर्यादा असते। म्हणून मी अधिकचं काही न बोलता मी माझ्या गुरूंच्या चरणावरती अगदी नतमस्तक होत असताना परमेश्वराकडे एवढंच मागणं मागेल की तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे। धन्यवाद। जय हिंद।